कोण कोणाला गुगली टाकतंय हे समजून घ्यावं लागेल असं म्हणत संजय राऊतांनी शरद पवारांना टोला लगावला। ठाण्याचा विकास शिंदेनी नाही ठाकरेंच्या शिवसेनेनं केला असंही राऊतांनी यावेळी म्हटलंय। आता पवार साहेब आहेत ते त्यांच्या गुगलीविषयी अपप्रचार आहे। गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे। कोण कोणाला टोप्या घालते आणि कोण कोणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कोणाला गुगली टाकते आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहेत, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल। हे खोटं आहे। पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे। माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे। ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं आहे। त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो, ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला। ठाण्याचा विकास आज ठाण्यात तुम्हाला जे दिसतं आहे, दादोजी कोंडदेव मैदान असेल, पहिलं नाट्यगृह असेल, गडकरी रंगायतन असेल, या सगळ्या बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पना होत्या, माननीय शिवसेना प्रमुखांच्या। एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले। पवार साहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील। आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन। एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले, विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली। ठाणे बिल्डरांच्या घशात गेले।